नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर माझी काल होती नाईट ड्युटी, ते पण 12 तास होती. अर्ध्यात आता वाजलेले 6:15. आता मला जायचं 8 वाजेला घरी. तर आता मी आहे बघा कंपनीमध्ये आणि थोडंसं असंच सकाळी थोडंसं वर टेरेसवरती आलो, तर मला थोडंसं शूट पण करून घ्यावं. ड्युटीवरती काय अपडेट तुम्हाला ते पण बघायला मिळतील. तर आता मी सध्याला ड्युटीवरती आहे आणि आता 8 वाजेला घरी जाईल. रात्री नाईटला आलो होतो 8 वाजेला. आता 8 वाजेला मला सुट्टी होईल, म्हणजे 12 तास ड्युटी चालू आहे. त्यानंतरला मी ड्युटीहून घरी वगैरे आलो, अंघोळ वगैरे गेली, फ्रेश झालो आणि म्हटलं आता थोडासा आराम वगैरे करून नंतर मग 10-10:30ला जेवण करू. पण त्यानंतरला मला एक फोन आला आमच्या जे मित्रमंडळ आजूबाजूचे. मी अगोदर जिथे कामाला जात होतो की आपल्याला काय एक काम करण्यासाठी जायचं आहे, तर येशील का? तर म्हटलं ठीक आहे, मी घरीच आहे सध्या, नाईटला ड्युटी चालू आहे, तर मग येऊन जातो. तर मग आम्ही निघालो होतो तिकडे काम करण्यासाठी. आम्हाला एक नेट टाकायची होती, सेड नेट. आम्ही ते नेट टाकण्यासाठी चाललेलो होतो. आणि हे बघू शकता तुम्ही, आजूबाजूचं लोकेशन इतकं खतरनाक मस्त, म्हणजे पाऊस पण पडलेला होता आणि सकाळ सकाळी आभाळ वगैरे आलेलं होतं, एकदम मस्त दिसत होतं. आणि आम्ही एका बाईकवरती 3 जण चाललेलो होतो. आणि रस्त्यातलं आजूबाजूचं लोकेशन बघू शकता तुम्ही, इतकं खतरनाक लोकेशन आहे. हे बघू शकता तुम्ही, आजूबाजूचा व्ह्यूज किती खतरनाक आहे. हे फॉरेस्ट आहे आमच्या जालना जिल्ह्यामध्ये, सगळ्यात मोठी फॉरेस्ट आहे. बघू शकता आजूबाजूचे सगळीकडे तिथे झाडे वगैरेच आहे त्या रस्त्याने. इकडून ह्या साईडला पण झाडी आणि त्या साईडला पण झाडी. नंतर फायनली आम्ही एका ठिकाणी थांबलेलो होतो, कारण की आम्हाला माहिती नव्हतं नेमकं जायचं आहे कुठं. मग ज्या माणसाकडे आम्हाला कामाला जायचं होतं तो तिथे येणार होता, म्हणून आम्ही ते सगळेजण त्याची वाट बघत बसलेलो होतो. जवळपास आम्हाला अर्धा तास होऊन गेला, पण तरी पण तो माणूसच तिथे आला नव्हता. नंतर मग आमच्याच गप्पा एकमेकाला बोलून चालू होतं की तुम्हाला कोणाला माहिती आहे, कोणाला काय चालू आहे. हा याला म्हणायचा आणि हा याला म्हणायचा. आमचं तेच चालू होतं फक्त. बाकीच्यांचं काय हो, माझा ब्लॉग बनत होता, मला एवढंच पाहिजे होतं. मी नुसतं शूटच्या नादामध्ये यांच्याच गप्पा चालू होत्या, काय होणार आहे काय नाही, आपण आता आलो आता का तिकडलं पण काम सोडून आपल्याला इकडं पण काय होईल का नाही म्हणून. त्यानंतरला शेवटी तो माणूस आला, मग आम्ही त्याच्या पाठीपाठी तिथून निघालो होतो. त्याने रस्ता जसा सांगितलं त्या रस्त्याने आम्ही चाललो होतो. तर रस्ता पण एवढा खराब होता, पूर्ण चिखलच होता रस्त्याला. पाऊस पडल्यामुळे तिकडे म्हणजे मार आणि वावर होतं ते, त्याच्यामुळे सगळं चिखल वगैरे, रस्ता पण पुरा असं जंगलामधूनच जाण्यासाठी रस्ता तिथे होता. हे बघू शकता तुम्ही, सगळीकडे तिथे माळच माळ होते आजूबाजूला, हे बघू शकता तुम्ही. आणि आम्ही एकामागे एक चाललो होतो. आम्ही जवळपास 6 ते 7 जण होतो. आमच्याकडे 3 बाईक होत्या आणि आम्ही एका बाईकवरती 3 जण आणि 2 बाईकवरती दोघं, म्हणजे असे 7 जण आम्ही होतो. एकामागे एक आम्ही चाललेलो होतो. आणि तिथे आजूबाजूला एवढे गुलाबाचे बगीचे होते, खूप सारे. जास्त तिकडे गुलाबाची लागवडी खूप जास्त आहेत तिकडं, गुलाब खूप जास्त होते तिकडे. आणि फायनली आम्ही त्या लोकेशनवर आधी पोहोचणारच होतो जिथे आम्हाला काम करायचं होतं. जवळजवळच तिथे आम्ही आलो होतो. आणि रस्ता थोडा खराब असल्यामुळे थोडं हळूहळूच गाड्या चालत होत्या आमच्या, कारण की चिखल खूप जास्त होतं. नंतरला फायनली आम्ही तिथे पोहोचलो जिथे आम्हाला काम करायचं होतं. हे बघू शकतो तिथे सगळं मटेरियल वगैरे पडलेलं आहे आणि आम्हाला इथे काम करायचं होतं. या बाजूला आम्हाला नेट टाकायची होती. त्यानंतरला आम्ही कामाला लागलो होतो आणि नंतर मग एवढं काम झाल्यानंतर मग मी शूट चालू केलं, कारण की मध्ये मला चान्सच नाही भेटलं, कारण की मी ते ड्रिल मशीन चालू होतं त्याच्यामुळे मला व्हिडिओ काढायला चान्स नाही भेटला. आता हे बघू शकतो जे मशीन पडलेलं आहे नाही तर थोडं बाजूला, त्या मशीन मी चालत होतो, त्याच्यामुळे माझ्यामध्ये शूट करणं नाही झालं. मग त्या सगळं बल्ल्या वगैरे उभी राहिल्याच्या नंतर मग मी व्हिडिओ चालू केला होता, कारण की मध्ये मशीन चालू असल्यानंतर ते जमलंच नाही मला शूट करायला, कारण की त्याच्यामध्येच गुंतलेलं होतं. आणि ती मशीन अशी होती, म्हणजे आमची एकदा जर बंद पडली लवकर चालू होत नव्हती, त्याच्यामुळे मग आम्ही एकदा चालू केली. जसे चालू केली तसे सगळे पूर्ण अगोदर छिद्र पाडून घेतली आणि त्यानंतर मग मी व्हिडिओ चालू केला होता. आणि इकडे सगळ्यांचं मग बाल्या वगैरे ठासणं वगैरे चालू होते, सगळ्यांचे आपले कामं चालू होते. कोणी तार वगैरे बांधत होतं वरचं, कोणी बल्ल्यावर ठासत होते. आणि ही पण एक नेट आम्हीच टाकलेली होती अगोदर. त्यानंतरला थोडंसं आम्ही मध्ये ब्रेक घेतला, जेवण वगैरे केलं, जेवण वगैरे झाले होते आमचे. मग नंतर पाणी वगैरे पण थोडंसं आम्ही रेस्ट वगैरे तिथे केला आणि परत कामाला लागायला सुरुवात केली. कारण की म्हटलं जेवढं लवकर होईल तेवढं लवकर बरं, कारण की पावसाचं वातावरण झालं होतं. कारण की पाऊस जर आला असता तर मग आम्हाला ते काम करणंच झालं नसतं. तर हे बघा, मग आम्ही तिथं नेट पण आणून ठेवली होती. आम्हाला आता ही नेटवरती घ्यायची होती. मग नंतर आमचं थोडंसं काम बाकी राहिलं, तेवढं फायनल आम्ही ते केलं, तारा वगैरे, आणि नंतर नेटवरती घेतली. नेटवरती घ्यायच्या वेळेस पण मला शूट घ्यायचं होतं, पण कारण की त्यावेळेस पण मला जमलं नाही, कारण की नेट वाढणं लागतं, त्यामुळे ते करणं झालं नाही. मग डायरेक्ट नेट शूट टाकल्यानंतर ते शूट दाखवतो मी तुम्हाला. हे मस्त नेट टाकले आम्ही, त्यानंतर मग आम्हाला नेट वगैरे दाबायची होती. आणि हे बघा फक्त आमचा एक माणूस गँगमधला. आणि इकडे मग नंतर आम्ही नेट दाबायला सुरुवात चालू केली होती. बारीने आम्ही दाबत होतो, कारण की वल्लं एवढं होतं ना, तर सगळं निब्बर वगैरे झालेलं होतं जागा, त्याच्यामुळे. म्हणजे अगोदर मी कंपनी जाण्याच्या अगोदर मी पण यांच्यासोबत काम करायचो, म्हणजे खूप जास्त मी काम केलेलं यांच्यासोबत, या टीमसोबत. इकडेच कामाला होतं मी, त्याच्यामुळे मग हे कामाची आपल्याला सवय पण आहे, त्याच्यामुळे काही वाटत नाही.
नाहीतरी मग मी कंपनी जाण्या अगोदर हेच कामं करायचो. आणि याच्यामध्ये असं फायदा पण आहे. दिवसामध्ये एक ते 1000 ते 1200 रुपये हजेरी वगैरे पण पडतं याच्यामध्ये. मस्त आहे, पण मेहनत पण तेवढी घ्यावं लागते, एवढं आहे. नंतर लांबचं नेट वगैरे दाबणं झालं आणि आम्ही घराकडे जाण्यासाठी निघालो होतो. नंतर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा. आणि आपल्या चॅनलला अजून आतापर्यंत सबस्क्राईब नसेल करत तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय बाय.